नानासाहेब पाटील साहेब, आदरणीय भुजबळ साहेब आणि धाराशिव जिल्ह्याचे माजी जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब विश्वासप्पा शिंदे साहेब, धाराशिव जिल्ह्याचे माजी जिल्हाध्यक्ष व माजी जिल्हा परिषद सदस्य धीरज भैया पाटील आणि अध्यक्ष ज्यांनी आपल्या भाषणामधून आणि प्रिंट मीडियाच्या माध्यमातून संपूर्ण राज्यात आपल्या जिल्ह्याचं नाव केलं, ते आपले हनुमानजी पवार व आदरणीय व्यासपीठ. सर्वप्रथम मी उमेश भैयांचं अभिनंदन करतो आणि श्रेष्ठींचे आभार मानतो. उमेश भैयांनी त्यांची कारकीर्द युवक काँग्रेसच्या माध्यमातून त्यांची सुरुवात झाली. सरचिटणीस, जिल्हाध्यक्ष आणि आज धाराशिव जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष हे पद असताना आज काम करायला श्रेष्ठींकडून संधी मिळते. त्या म्हणजे श्रेष्ठींचे आभार मानले पाहिजे. नव्या चेहऱ्याला संधी देण्याचं काम आपल्या सर्व नेते मंडळींनी केलं. आदरणीय हर्षवर्धन दादा सपकाळ साहेब असतील, महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आदरणीय अमित भैया देशमुख साहेब असतील, बंटी पाटील साहेब असतील, विश्वजित कदम साहेब असतील, आदरणीय खरगे साहेब असतील, राहुलजी गांधी असतील, या सर्व नेत्यांनी विश्वासाने ही जिम्मेदारी उमेश राजेंवरती आज सोपवली आणि राजे आज आमची सगळ्याची जिल्ह्याची अपेक्षा आपल्याकडून भरपूर आहे. येणाऱ्या काळामध्ये आपल्याला अनेक आव्हानांना सामोरं जायचं आहे, पण आपण संघर्षाला घाबरत नाही. आपण राहुलजींचे कार्यकर्ते आहोत. आज राहुलजी हे विविध प्रश्नांसाठी आज झगडत आहेत, संघर्ष करतायत. कारण या सरकारचं धोरण जे आहे शेतकरी विरोधी आहे, युवा विरोधी आहे. कोणत्याही घटकांच्या पाठीशी हे सरकार ठामपणे उभं राहत नाही. येणाऱ्या काळामध्ये जिल्ह्यातील प्रत्येक कार्यकर्ता आपल्या खांद्याला खांदा लावून आपल्या संघर्षामध्ये आपल्या सोबत असेल, हे मी आपल्याला सांगू इच्छितो. कारण आपला जिल्हा हा काँग्रेसचा तसा विचाराचा जिल्हा आहे. या जिल्ह्यासाठी आदरणीय विश्वासप्पा शिंदे साहेब असतील, नानासाहेब पाटील असतील, आदरणीय मधुकरराव चव्हाण साहेब असतील, पक्षाच्या संकट समयी त्यांनी झेंडा आपला पक्षाचा हा पडू दिला नाही. शेतकऱ्याच्या पाठीशी उभे राहिले, ज्यांच्या अडचणी आहेत त्यांच्या सोबत ते राहिले. त्याच विचारानं आपण काम कराल ही आमची सर्वांची अपेक्षा आहे. आणि मी जास्त वेळ घेणार नाही, बरेच जण बोलणार आहेत. मी आपल्याला आपल्या 22 वाजताची शुभेच्छा देतो आणि मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.